नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे मावशीकडे आणि मावशीला आपण आज चिकन बिर्याणी करून देणार आहे। तुम्हाला मी दाखवते कशी चिकन बिर्याणी बनवतात। आधी आपण भात बनवून घेणार आहे। भातासाठी आपण घरचे तांदूळ घेतलेत, धुवून घेतलेत। इथे पातेल्यामध्ये आपण कांदा तेलामध्ये टाकलेला आहे, सांबर पान, लवंग आणि दालचिनी। आपण असं ते लाल होईपर्यंत परतून घेऊयात। तुम्ही बघू शकता। आपण आता त्याच्यामध्ये 2 अंडे अशी फोडून टाकलेली आहेत, ते आपण असे परतून घेऊयात। अंडे अशी मस्त शिजलेली आहेत ती। आणि त्याच्यामध्ये आता आपण एव्हरेस्टचा चिकन बिर्याणी मसाला टाकणार आहोत थोडा, जेणेकरून भातालाही एकदम चांगली चव येते याच्याकडे। त्याच्यामध्ये आता आपण तांदूळ टाकून घेऊयात। ते चांगले परतून घेऊ। त्याच्यामध्ये पाणी किती लागेल तेवढा आपण अंदाज करून टाकायचं आहे। आपण अंदाजे पाणी घेतलेलं आहे, तेवढ्या तांदळांचा तो भात बरोबर होईल। प्रमाणे आपण मीठ टाकून घेऊयात। आपण आता चिकन बिर्याणी करण्यासाठी तेल गरम करायला ठेवलंय। चिकन असं छान धुवून घेतलंय, त्यात मस्त असे लॉलीपॉप पण आहेत। इकडे आल्याची पेस्ट, आला आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे, टोमॅटोची पेस्ट केलेली आहे, कांदा चिरलेला आहे, हळद घेतलेली आहे, आपल्या अंदाजाप्रमाणे आपण घेऊ शकतो। मीठ घेतलंय, लाल तिखट घेतलंय, सांबर पानं घेतलेत, इथे वाटण करून घेतले आणि ते दालचिनीची अशी छानशी पावडर करून घेतले। आपलं तेल असं गरम व्हायला लागलंय, तुम्हाला दाखवते मी। त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण दालचिनीची पावडर टाकणार आहे। ती सारखी अशी ढवळून घेणार आहे। त्याच्यामध्ये आता आपण आलं आणि लसणाची पेस्ट अशी टाकणार आहोत। तेही आपण ढवळून घेणार आहेत, जेणेकरून बुडाला लागलं नाही पाहिजे, टोपाचं करपलं नाही पाहिजे। ते छान असं खमंग वास येतो त्याला। बिर्याणीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ती दालचिनीची पावडर असते, ती असते, तिच्यामुळे छान चव येते बिर्याणीला। आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट टाकणार आहोत, ती छान अशी परतून घेऊ तेलामध्ये। भात ठेवलेला आहे तो बघूयात। सारखा ढवून घ्यायचा आहे, जेणेकरून ते एक जागेवर काय आलं नाही पाहिजे, मिक्स झालं पाहिजे। उकळ आल्यावर सगळं वर येतं। त्याच्यातील पाणी असं कमी झालंय, आपण आता त्याच्यावर बारीक गॅस करून झाकण देऊ, जेणेकरून तो चांगला होईल। छान अशी आपली पेस्ट शिजून झालेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण सांबर पानं टाकूयात। त्याच्यामध्ये आता आपण चिरलेला कांदा टाकूया। छान असा कांदा आपण परतून घेऊया। त्याच्यामध्ये कांदा पूर्णपणे शिजला पाहिजे। आपला कांदा असा छानसा शिजलेला आहे। आपण त्याच्यात आता
मसाले टाकूयात, मीठ ही त्याच्यातच टाकूयात. छान परतून घेऊयात. सगळ्यात शेवटी मसाले टाकले म्हणजे ते करपत नाही आणि भाजीलाही छान वास येतो. परतून घेऊयात आपण, जेणेकरून असं बुडाला भाजी लागली नाही पाहिजे. वाटण त्याचं आपण जिरा आणि खोबरं त्याची वाटण करून घेतलेले आहे. वाटण टाकायचं राहिले. आता आपण त्या सगळ्यामध्ये वाटण टाकूयात. वाटण टाकलंय ते असं परतून घेऊयात. आता आपण त्यामध्ये चिकनचे असे पीस सोडणार आहोत. लॉलीपॉप आधी टाकलेत. आपण चिकन सगळं टाकून घेतलंय. आता आपण ते असं परतून घेऊया जेणेकरून सगळ्यांना ते मिक्स होईल. आपण सगळं एकजीव केलेलं आहे. आता आपण त्याच्यावरती पाणी ठेवूयात. गॅस आपण बारीक केलेला आहे कारण का आपण भाजीमध्ये पाणी टाकलेलं नाही, नाहीतर ते सगळा मसाला करपून जातो. आपण आता हे पाणी पातेल्यावर ठेवलंय, ते गरम होईल तेव्हाच त्याच्यामध्ये टाकायचे, नाहीतर मग भाजीला थोडी चव वेगळी येते. हे नेहमी लक्षात ठेवायचं का गरम झालेलं पाणीच भाजीमध्ये टाकायचं. आणि इकडे आपला भात असं मस्त झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आपल्या भाजीला असं मस्त अशी वाफ आलेली आहे, तुम्ही बघू शकता. थोडा गॅस टाकून फास्ट करूया. आपलं गरम झालेलं पाणी त्याच्यामध्ये टाकून घेऊयात, जेणेकरून भाजी अशी शिजली पाहिजे. वाटणाचं पाणी राहिलेलं तेही आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात. एकदा छान असं ढवळून घेऊयात. मसाले पूर्ण मिक्स झाले पाहिजेत पाण्यात पण. आता आपण परत गरम पाणी करायला ठेवूयात. आपला भात आता असा झालेला आहे. आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये थर लावून घेणार आहोत, तुम्हाला दाखवते मी. आपण भाताचा थर लावलाय, आता आपण त्याच्यावर भाजी टाकूयात. आपण आता असे चिकनचाही थर लावलाय, त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकूयात. त्याच्यावर परत आपण भाताचा थर आणि परत चिकन. आपण आता असे भाताचे आणि चिकनचे भाजीचे थर लावून घेतले आणि आता बारीक गॅस करून आपण परत ते गॅसवर ठेवणार आहेत. आपली बिर्याणी आता तयार आहे आणि नंतर आपण ती खाणार आहोत. आजची चिकन बिर्याणीची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. आणि मी जशी बनवलेली आहे तशी तुम्हीही बनवून बघा. खात राहा आणि खुश राहा. धन्यवाद.